नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या YouTube चॅनलवर। तर खूप दिवसानंतर तुमची आणि माझी भेट होती, कारण की माझ्या काही एग्जाम्स असल्यामुळे मी YouTube वरती आपल्याला व्हिडिओ टाकू शकलो नाही। तर आता माझे एग्जाम संपलेले, आता कंटिन्यूअस आपले तुम्हाला व्हिडिओ भेटतील। आता काय म्हणाला आपला की आपला जो सप्लीचा एग्जाम आहे तो 1 महिन्यावरती आलाय। पुढच्या 9 तारखेपासून आपले सप्लिमेंटरीचे एग्जाम सुरू होणार आहे। 9 सप्टेंबर पासून। आज तारीख आहे 5 ऑगस्ट। आज 5 ऑगस्ट पासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ भेटणार आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय आणलंय, तर या व्हिडिओमध्ये आपण आणलेली 30 दिवसाची स्ट्रॅटेजी आणलेली आहे एनाटॉमीसाठी। आता कसं आहे माहिती का, बरेच तुम्ही विद्यार्थ्यांचं कसं आहे, हा सेकंड अटेम्प्ट आहे, थर्ड अटेम्प्ट आहे या सब्जेक्टला क्लिअर करण्यासाठी। यामध्ये तुम्हाला हा पहिल्या सूट तुम्हाला आधी पेपर झालेला एनाटॉमीचा। तुम्हाला माहिती आहे यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येतात, किती टाइम ड्युरेशन असतो, 3 तास हा त्याचा ड्युरेशन असतो। त्यानंतर तुम्हाला एनाटॉमीचे 2 पेपर होतात आणि हा विषय संस्कृत प्रमाणेच हार्ड मानणारा हा विषय आहे। तर आता कसं आहे माहिती आहे का, या 30 दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा, कोणत्या पेपरला किती वेळ द्यायचा, त्यासोबत कोणत्या टॉपिकला कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा, किती दिवसात तो कंप्लीट करायचा, हे इन डिटेल हे सगळे काही प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता नेमकं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला एनाटॉमी 2 पेपर आहेत, तुम्हाला माहितीच असेल, एनाटॉमी पेपर 1 आणि एनाटॉमी पेपर 2। आता ओव्हरऑल जर पाहायला गेलं, यामध्ये तुम्हाला जो काय आयुर्वेदचा पोर्शन आहे, खूप लिमिटेड पोर्शन दिलेला आहे, जवळपास थोडेच मोजक्याच चॅप्टरचा आयुर्वेदचा पोर्शन आहे। पण त्या मोजक्याच चॅप्टरवरती जवळपासच्या काही वेळेस असं पाहण्यात मिळालंय काय की काय होतं, आपल्या पेपरमध्ये आपल्याला काय रेशो पाहायला मिळतो, पेपर आयुर्वेद आणि मॉडर्नचा तर मिळून। तर काही वेळेस काय होतं की 50-50 आपल्याला पाहायला मिळतो, 50% आयुर्वेदचा क्वेश्चन येतो, 50% मॉडर्नचा येतात, नॉर्मली असंच होतं। पण काही वेळेस असं पाहायला मिळतं की 60-40 चालतं, म्हणजे 60% आयुर्वेदचा पोर्शन विचारला जातो आणि 40% मॉडर्नचा पोर्शन विचारला जातो। असं आपलं इन जनरल आपल्याला कसं आयुर्वेदला चांगलं असं पोर्शन वेटेज असणार हा आपल्या एनाटॉमीच्या यामध्ये, आणि त्यासोबत मॉडर्नला बऱ्यापैकी कधी कधी 50 बी पाहायला मिळतो, कधी 40 बी पाहायला मिळतो। तर आता इन डिटेल आपल्याला पाहायचं की कशा प्रकारे आपण अभ्यास करायचा जेणेकरून आपला हा सब्जेक्ट क्लिअर होईल। आता आपल्या पुढे पेपर 1 च्या टॉपिक जाणून घेऊया, आपल्या पेपर 1 ला काय। आता तुम्हाला सुरुवातीला एलिक्यू पासून पाहूया, मग एसीक्यू। आता काय म्हटलं, जो आपल्याला एलिक्यू पहिला असणार आहे तो गर्भ किंवा एम्ब्रियोलॉजी वरती आपला पहिला एलिक्यू पाहायला मिळणार आहे। दुसरा जो एलिक्यू असणार आपल्याला अस्थि किंवा ऑस्टिओलॉजी यावरती आपल्याला दुसरा पेपर मध्ये फिक्स पाहायला मिळणार आहे। तिसरा जो एलिक्यू असणार आपल्या संधी किंवा स्नायू किंवा ऑर्थोलॉजी म्हणजे जॉइंट्स वरती आपल्याला की हा तिसरा एलिक्यू पाहायला मिळणार आहे। जो चौथा एलिक्यू असणार ते आपल्या नर्वस सिस्टीम, एंडोक्रायनॉलॉजी आणि लिम्फॅटिक सिस्टीम यावरती आपल्याला चौथा एलिक्यू पाहायला मिळणार। आता ओव्हरऑल एलिक्यूचं आपलं पोर्शन कळालंय, तर स्वतःच एसीक्यूचं बघा। आता एसीक्यू मध्ये तुम्हाला पहिला एसीक्यू असणार आहे शरीर उपक्रमणी शरीर किंवा परिभाषा शरीर, या 2 टॉपिक वरती, या 2 चॅप्टर वरती तुम्हाला पहिला एसीक्यू तुमच्या पेपर मध्ये फिक्स असणार आहे। दुसरा असणार गर्भ शरीर किंवा एम्ब्रियोलॉजी, आता यावर तुम्हाला एलिक्यू पण आहे आणि इकडे एसीक्यू पण आहे। आता बघूया तिसरा टॉपिक आपला अस्थि शरीर, अरे अस्थि शरीर वरती तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळेल। तिसरा चौथा जो एसीक्यू असणार तुम्हाला फिक्स असणार आहे। एसीक्यू हा एकदम इझी टॉपिक आहे, केश न खदंत यावर तुम्हाला फिक्स एसीक्यू असणार तुमच्या पेपर मध्ये। आज लिहून देतो, फिक्स म्हणजे फिक्स असणार। यामध्ये आकृत विकृत लिहा म्हणतात त्याचे, किंवा इन डिटेल तुम्हाला सगळंच केश न खदंत 3 लिहा, किंवा 3 पैकी 1 लिहा, 2 लिहा किंवा 3 लिहा, असा क्वेश्चन डायरेक्ट पेपर मध्ये असतो म्हणजे असतो। त्यानंतर पेशी शरीर, आता पेशी शरीर मध्ये सांगायला गेलं तर खूप छान आहे असा हा क्वेश्चन आहे पेशी शरीर। यावरती तुम्हाला 3-4 पॉईंट मध्ये विचारलं जातं क्वेश्चन, की ओरिजिन वगैरे सांगायचं, ऍक्शन वगैरे सांगा, हे तुम्हाला इन डिटेल हे सगळं काही या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। नंतर पाहायला जर गेलं तर पुढचा क्वेश्चन येतो आपल्याला काय, संधी शरीर, स्नायू किंवा ऑर्थोलॉजी। यावरती तुम्हाला काय होतं, एकदम चान्सेस कसं राहतं की एक तर तुम्हाला स्नायूवरती एसीक्यूला येईल किंवा संधी शरीर यावरती तुम्हाला आयुर्वेदचा पोर्शन विचारला जाईल एसीक्यूला। आणि जर पाहायला गेलं तर मॉडर्न मध्ये तुम्हाला असे बरेचसे काही जॉईंट्स पण आहेत, एसीक्यूला सुद्धा विचारले जाऊ शकतात। आणखी एक सांगत म्हटलं, आता जो 7वा तुमचा काय असणार, तुमचा जो एसीक्यू असणार तो नर्वस सिस्टीम वरती असणार आहे, आणि जो 8वा एसीक्यू असणार तुमचा एंडोक्रायनॉलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टीम वरती असणार आहे। आता पाहायला जर गेलं आता काय, आता कशा प्रकारे अभ्यास करायचा इन डिटेल तुम्हाला टॉपिक अभ्यास कसं करायचा। आता मेन कसा अभ्यास कसं करायचा, तर गर्भ शरीराला काय करा बरं का, की तुमच्याकडे 30 दिवस आहे, आजपासून जरी केलं तुमचं कंप्लीट 30 दिवसामध्ये हा पूर्ण सब्जेक्टचा एक छान प्रकारे रिव्हिजन होते, चांगला नसल अभ्यास झाला तर सुद्धा अभ्यास सुद्धा होतोय। सांगितल्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थी मी असं पाहतो की 15 दिवसामध्ये सुद्धा सब्जेक्ट क्लिअर करतात। तर बरेच विद्यार्थी 15 दिवसात सुद्धा सब्जेक्ट क्लिअर करतात, पण तुमच्या हातात 30 दिवस आहे, मग त्यांच्यापेक्षा 2x च्या पॉवरने तुम्ही चला, त्यामुळे तुमचा जास्ती कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होईल। आता बघा, गर्भशरीर किंवा एम्ब्रियोलॉजी यावरती तुम्ही 2 दिवस द्या, एक दिवस तुम्ही गर्भशरीरसाठी द्या, 1 दिवस एम्ब्रियोलॉजीसाठी द्या, झालं। आयुर्वेदचा पोर्शन तुम्हाला एवढंच करायचं आहे, फक्त 1 दिवस काय करायचं गर्भशरीरला द्यायचं आहे आणि 1 दिवस तुम्हाला काय करायचं आहे एम्ब्रियोलॉजीच करायचं आहे, संपलं। तुमचा हा 10 मार्क मध्ये जवळपास 15 मार्कचा टॉपिक क्लिअर होईल। त्यासोबत तुमचे एमसीक्यू सुद्धा असतील, 2-4 एमसीक्यू काय असतील ते सुद्धा कव्हर होऊन जातील। म्हणजे काय झालं, एक तुमचा एलिक्यू फिक्स झाला, एक एसीक्यू झाला आणि 2-4 एमसीक्यू वर झाले, 17-18 मार्क तुमच्या हातात पक्के झाले। सांगून ठेवतो बरं, 17-18 मार्क 2 दिवसात पक्के झाले। नंतर
अस्ति किंवा ऑस्ट्रोलॉजी, आता यावर तुम्हाला सांगायला गेलं तर यावर तुम्हाला एलएक्यू म्हणजे आला तर काय येतो, बोनच येतो. डायरेक्ट माहिती आहे की मागच्या 3-4 वर्षापासून आलाय बोनच आला, डायरेक्ट बोनच येतो तुम्हाला. या मागच्या 3-4 वर्षापासून पेपर उचलून बघा, यामध्ये डायरेक्ट बोन विचारला जातो, डायरेक्ट बोन येतो. एक तो ह्युमरस इन, नाही तर फिमर इन, नाही तर स्कॅपुला झालं, नाही तर क्लॅव्हिक्युलर. या 4-5 बोन शिवाय जास्त बोन विचारले गेले नाही, तरी पण तुम्हाला रेडियस आलना वगैरे जे असेल फिमर ट्युबुला वगैरे करून जायचे. इन जनरल तुम्हाला जर ऑड पेपर पडला, सांगतोय बरं कसं असतं, सप्लीचा पेपर म्हणतात हार्ड येतात. हार्ड कसं येतात की जेवढे काही तुमचे पेपर मागचे झालेच आहे त्यामधलं विद्यार्थी काय करतात, हे मागचे 4-5 वाचून जातात. पण काय होतं, एका दुसरा जो क्वेश्चन असतो, जसं की 1 एलक्यू 2 एसक्यू हमखास धरून चला ऑड येणार म्हणजे ऑड येणार, लिहून देतो आज. पण जो तुमचा सप्लीत जरी पेपर असणार, एक कोणता एलक्यू 2 एसक्यू तुमच्या डोळ्याबाहेरचे असणार, तुम्हाला माहितीच नसतं काय म्हणा. तर त्यामुळे काय करायचं, 1 एलक्यू 2 एसक्यू हार्ड येणार, तुम्हाला असा विचार करून चालायचा. त्या दृष्टिकोनातून थोडा अभ्यास होऊ द्या. किमान पडला जरी रे बाबा, पडला जरी आपल्याला काहीतरी लिहिता आलं पाहिजे, त्या रिलेटेड काहीतरी लिहिता आलं पाहिजे. एलक्यू ना किमान 2-3 पानं त्या रिलेटेड लिहिता आलं पाहिजे. कारण पासिंग काढायची ना, मग पासिंग काढायची काहीतरी लिहावं लागेल. त्या रिलेटेड काय सांगा, काही ना काही एकदम डोळ्या खालून काही ना काही घालायचं, किंवा मग आपल्याला त्या रिलेटेड लिहिता तरी येईल. ते झालं तुम्हाला. दुसरा जो क्वेश्चन असतो तुमचा ऑस्टिओलॉजी म्हणजे बोनवरती राहणार आहे. आणि आयुर्वेद पोर्शन म्हटलं त्यावर तुम्हाला अस्थिचे प्रकार वगैरे लिहा, अस्थिची व्याख्या सांगून तुम्हाला हे लिहा, असा एसक्यू पाहायला मिळतो. नंतर जर हे झालं, हे काय करायचं तुम्हाला 3 दिवसात करायचं. जे बोन आहेत तुम्हाला काय करायचं, एक सांगा झालं तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक मी लिंक टाकून देतो, किंवा कमेंट आपले जे कमेंट सेक्शन झालं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची काय करतो, एक व्हिडिओची लिंक पाठवून देतो. त्याची पीडीएफ तुम्हाला BMS मराठी ॲपवरती आपल्या भेटून जाईल. ती पीडीएफ तिथून डाउनलोड करा किंवा तिथं जाऊन बघा. आता यावरती कसं सांगायला की त्या लिंकचं तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून दिलेत मी, तेवढे क्वेश्चन मस्ट आजवर करून ठेवा, एवढे मस्त क्वेश्चन करून ठेवा. पेपर यामधला बाहेर जाणार नाही. गेला तर एखादा दुसरा क्वेश्चन तुम्हाला आगळा वेगळा दिसेल, नाही तर सुद्धा सगळे जो तुमचा जो पहिला जो पेपर होता, जे तुमच्या मार्चमध्ये तुमची एक्झाम झाली होती, त्या विद्यार्थ्याला सुद्धा मी ते सांगितलं होतं, एवढेच क्वेश्चन करा, या बाहेरचा क्वेश्चन जाणार नाही. आणि एक सुद्धा त्या बाहेर क्वेश्चन गेलेला नाही. आणखी सुद्धा तुमचे पेपर उचला, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन उचला, एक सुद्धा क्वेश्चन बाहेरचा आहे का बघा आणि सांगा मला की हा क्वेश्चन सर ह्याच्या बाहेरचा आलाय. त्यामुळे सांगतो फक्त ते व्हिडिओ आहे तेवढा व्हिडिओ नक्की बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहून घ्या आणि तेवढेच मस्त तुम्हाला महिनाभरामध्ये करून जायचं. सगळं काही इन डिटेल होणार नाही, मान्य करतो, पण तुम्हाला काय सांगतो, पूर्ण आयुर्वेद सगळं करा, हातातले मार्क सोडू नका, पूर्ण आयुर्वेद सगळं करा. आणि जे काय आपला मॉडर्नचा पोर्शन राहील तेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन अगोदर मस्त करून घ्या. उरला टाइम तर आपण सगळंच करत ना हो, उरला टाइम तर आपल्याला काही पण काढता येतं, पण अगोदर येतं करून घ्या, हातातले मार्क तरी करून का. पासिंग काढचे, आपल्या कोणता टॉप नाही मारते, पासिंग काढते. 1 अटेम्प्ट फेल केलाय, 2 अटेम्प्ट फेल केले, जाऊ द्या किती अटेम्प्ट फेल केले, ह्या अटेम्प्ट मध्ये विषय हा क्लिअर झालाच पाहिजेच. त्यामुळे सांगतो फक्त काय करा, ते जेवढे काही तुम्हाला IMP मी दिलेले आहे तेवढे मध्ये सगळे लिहून घ्या, तेवढेच करून घ्या. मॉडलचे आयुर्वेदचं सगळे एक ना एक, आयुर्वेदचं एक ना एक शब्द पाठ करायचं, एक ना एक शब्द पाठ करायचं. आयुर्वेदचं जेवढं काही आहे, मर्म काय असतील, अस्थिचे प्रकार असतील, संधीचे प्रकार असतील, काय असतील, परिभाषा असतील, शरीर उपक्रम असतील, गर्भशरी असतील, जेवढे काही श्लोक वगैरे असतील, काय असतील, ते सगळं काय तुम्हाला पाठ करून घ्यायचं. या 30 दिवसामध्ये दिवसेंदिवस रिव्हिजन वगैरे करीत राहायचं. काय नाही फक्त मॉडर्नच्या कसं की तुम्हाला वाचायचं वगैरे, जेवढं IMP वगैरे क्वेश्चन करून घ्या मस्त अगोदर. उरला टाइम तर आपण उर्वरित जे काय तुम्हाला जे पॉईंट असतील त्या रिलेटेड मी सुद्धा व्हिडिओ टाकून देईन, कारण की हे टॉपिक करून जा, कारण त्या अगोदर येण्याचे चान्सेस असतील, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटतील शेवटला. कारण की तुमची पासिंग ही आमच्यासाठी काय म्हणता येईल की आपलेच विद्यार्थी बाबा की आता पास झाले, एखाद्याच भलं होते तर कहून नका का, आपल्याला जेवढं माहिती आपण त्या सांगत की ज्ञान हे आपण सांगण्याने दिल्याने वाढत. अशा प्रकारे बघा. तिसरा जो आता टाइम वेस्ट ना करू, तुम्हाला सांगतो. पहिला जो गर्भशरी गर्भशरी किंवा एम्ब्रोलॉजी 2 दिवसात करायचं. त्यानंतर अस्ति किंवा ऑस्ट्रोलॉजी तुम्हाला 3 दिवसात करायचं. त्यानंतर संधी स्नायू ऑर्थोलॉजी 3 दिवसात कंप्लीट करायचे. किती 3 आणि 3 6 2 8 दिवस झाले. त्यानंतर नर्वस सिस्टीम याला तुम्हाला कंप्लीट 3 दिवसामध्ये करायचं. यामध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्ड, सेरेब्रम हे तुम्हाला टॉपिक कव्हर करून ठेवायचे चांगल्या प्रकारे. यावरती तुम्हाला एलक्यू पडल्याचे चान्सेस मागे 1-2 वर्षात पाहायला मिळाले. त्यासोबत आणखी पाहायला गेलं तर एंडोक्रायनॉलॉजी याला 2 दिवसात करायची. लिम्फॅटिक सिस्टीम सोपी, एवढं काही नाही. स्प्लीन वगैरे करून ठेवा. त्यानंतर थॉरॅसिक डक्ट करून ठेवा. एसिक्युला यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत. आता गर्भशरीला किती झालं, नर्वस सिस्टमला 3 दिवस, एंडोक्रायनॉलॉजी 2 दिवस, लिम्फॅटिकला 1 सिस्टम, लिम्फॅटिकला 1 दिवस, टोटल 6 दिवस झाले. आणि आता 6 आणि 8 तुमचे टोटल 14 दिवस झाले. आता 1 दिवसामध्ये काय करायचं, आता 1 दिवसामध्ये बघा तुमच्याकडे काय टाइम उरलाय, तर तुम्ही काय करू शकता, हातातला मार्क आहे शरीर उपक्रमणी शरीर हा करून घ्या. यावरती व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे. परिभाषा शरीर यावरती सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवरती. काही एकदा रिव्हिजन करा वगैरे होऊन जाईल तुमचं, एवढं काही अवघड नाही चॅप्टरमध्ये. नंतर पाहायला झालं तर केशनकदंत यावरती तुम्हाला फिक्स एसक्यू आहे. हा टॉपिक सोडून जायचा नाहीये. 5 मार्क हातातले किमान 4 4.5 हे तुम्हाला मिळतील. फक्त ते श्लोक वगैरे सोपे आहेत, थोडेफार 1-2 श्लोक करा, झाले तर ठीक आहे, नाही झालं तर पोर्शन ध्यानात ठेवा. पण ध्यानात ठेवा कारण की एसक्यू तुम्हाला लिहून यायचे. कारण कसं होतं माहितीये का, काय जण म्हणतात सर सप्लीचा पेपर हार्ड का असा, पेपर हार्ड नसतो.
पेपरमध्ये काय होतं, यावेळेस पेपर विद्यार्थी संख्या कमी असते. विद्यार्थी संख्या कमी असली का पेपर कमी असतात. मग चेक करायला कसा असतो, कमी विद्यार्थी, लिमिटेड पेपर आहे, मग चेकर मग हार्ड चेक होतो पेपर, मार्क मिळावं तसे मिळत नाही. त्यामुळे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही मार्क मिळतात, काही मार्क मिळाले की सब्जेक्ट जिथं त्या मार्काने क्लिअर व्हायला पाहिजे त्या मार्काने पेपर क्लिअर होत नाही. हे सुद्धा एक बऱ्याच वेळेस कारण पाहायला मिळतं. सप्लीच्या एक्झाममध्ये हार्ड वगैरे काय नसतो, पेपरमध्ये क्वेश्चन येतात, क्वेश्चन हे आपण अभ्यासाची बाहेर एक सुद्धा क्वेश्चन नसतो, फक्त अभ्यासावर असतो आणि पेपर चेकरवर मॅटर करतो की पेपर चेकर कशा प्रकारे मार्क देतो काय. आता हे झालं. आता आपल्याला दुसरा व्हिडिओ बनवू, कारण की ऑलरेडी 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. त्यासाठी दुसरा व्हिडिओ नक्की बनवा, कारण की या लगेच यायचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला, तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा की दुसरा व्हिडिओ पाहिजे का नाही, कारण की तुमच्या ह्याच्यावर कळलं ना की काय द्यायचं काय नाही. आणि त्यासोबत मी तुम्हाला एक सिरीज सुद्धा आणणार आहे आयुर्वेदची, मॉडर्न LAQ, काय म्हणते इम्पॉर्टंट LAQ, इम्पॉर्टंट SCQ, यावर तुम्हाला क्वेश्चन की जे करून तुमच्या पेपर मला येतील. आणि जे तुम्हाला MCQ वगैरे असतं ना शेवटला, जसं की मी मार्चच्या एक्झामच्या वेळेस सुद्धा काय जे क्वेश्चन MCQ दिले होते की जवळपास त्यातले 17-18 MCQ तेच यायचे होते. विद्यार्थ्याला माहिती, जे विद्यार्थी पास झाले त्यांना नक्की विचारा BMS मराठीचे MCQ पेपरमध्ये आलते का नव्हते, नक्की विचारा. तुम्हाला कळून जाईल की BMS मराठी असं जुगा नाव झालेलं नाहीये, कारण की विद्यार्थ्याला आपण जे दिलंय ते मनातून दिलंय. असंच कमेंट सेक्शनमध्ये मेसेज वगैरे करा, तुम्हाला मला कळून जाईल की तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का नाही. त्यानुसार लवकरच मी ह्यावरती पेपर 2 संस्कृत झालं, त्यासोबत तुम्हाला काय करेन, आणखी पदार्थ वगैरे झाले, यांचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे झाले, त्यासोबत संस्कृतला कशा प्रकारे अभ्यास वगैरे करायचा आहे. आणि ते व्हॉट्सअप ग्रुपचा जो बोललेला तो आपण कंटेंट रेडी करत आहे, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत